आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपसभापती पदाबाबत आज महत्त्वाचा निर्णय होणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार विधान परिषद उपसभापती पद। सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उपसभापती पदावरून चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यामध्ये चढाओढ। सूत्रांची माहिती। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात आज उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा। बॉम्बे हॉस्पिटलच्या मागे मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा। गुणरत्न सदावर्तेही मोर्चामध्ये सहभागी होणार। उपवर्गीकरणाच्या नावावर शिंदेंनी राजकारण करू नये, सदावर्तेंची टीका। आमदार रोहित पवारांची कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। काल रोहित पवारांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन। खासदार पार्थ पवारांची संसदेच्या संरक्षण समितीच्या सदस्यपदी निवड। उज्ज्वल निकम, धैर्यशील माने सुद्धा कमिटीमध्ये सदस्य आहेत। शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती। राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती। शहासेना सुपारी घेऊन काम करतेय। फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली आहे। उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचंय। उद्धव ठाकरेंचे शिंदे पितापुत्रांवर टीका। तर एकनाथ शिंदे वरळीमध्ये दारोदारी फिरल्यानं तुमचं शेमडं पोरगं आमदार झालं। श्रीकांत शिंदेंवरच्या टीकेनंतर नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला। सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित। कार्यकारिणीची घोषणा करताना स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय। नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। फास्ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन। कोर्टाचे मनापासून आभार। विक्रमी वेळेमध्ये खटला चालला। नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं। फडणवीसांचं वक्तव्य तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक। टीईटी पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेसनं दादा भुसेंना काळे झेंडे दाखवले। विधानभवनाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। टीईटी फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल। फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही, भुसेंची घोषणा। तर मोकोका अंतर्गत कारवाई होईल, त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू। भुसेंची सभागृहात माहिती। टीईटी पेपरफोडी प्रकरणी एसआयटी पथकं दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये रवाना। मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू। आतापर्यंत 3 अटक। अर्थखातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडलेली नाहीत। लवकरच अर्थखातं आपल्याकडे येईल। बारामतीमध्ये जय पवार यांचं वक्तव्य। मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी जागा देण्यास भाजप आमदार मेहतांची अडवणूक। फडणवीसांनी खडसवल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता जागा देण्यास तयार। मात्र 133 चौरस मीटर जागेसाठी मेहतांच्या कंपनीला पालिका 24 कोटी देणार। खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंतांची फडणवीसांसोबत चर्चा। अॅडव्होकेट निलेश देशमुखही वर्षा बंगल्यावर। चौघांमध्ये तासभर वर्षा बंगल्यावर बैठक। विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। निलेश देशमुखांनी गावातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवाणी रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची देशमुख यांची मागणी। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 5 राज्यांमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रिया होणार। महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंडमध्ये आजपासून एसआयआर मोहीम होणार। बीएलओ घरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार। राम मंदिर निधीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिष्टमंडळाचा अयोध्या दौरा। शिष्टमंडळ अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेणार। उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना अयोध्येमधील एका हॉटेलमध्ये नजरकैदेमध्ये ठेवलं। अयोध्येमधल्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी मंदिर ट्रस्टची 6 जुलैला महत्त्वाची बैठक। 11 जुलैला होणारी बैठक आता 6 जुलैला होणार। कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ट्रस्टची पुनर्रचना होण्याची शक्यता। खराब हवामान किंवा कमी दृश्यमानतेमध्येही विमान सुरक्षित उतरवता येणार। प्रथमच थेट सॅटेलाइट सिग्नलच्या मदतीनं जेट विमान सुरक्षित उतरवण्याची यशस्वी चाचणी। उदयपूर विमानतळावर गगन या स्वदेशी नेव्हिगेशन यंत्रणेद्वारे ऐतिहासिक लँडिंग। पश्चिम आशियामधील तणाव कमी झाल्यानं एअर इंडिया काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं पुन्हा सुरू करणार। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन यांचे संकेत।
महाराष्ट्रभर 1 जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांना 1,000 रुपयांचा दंड. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून राज्यव्यापी मोहीम. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनांना अनेक आरटीओ सेवा नाकारल्या जाणार. एसटीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम. उत्पन्न वाढीसाठी सरकारची कठोर भूमिका. महिनाभरात अपेक्षित उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती किंवा थेट निलंबनासारखी कारवाई होणार. विदर्भातील शाळा आजपासून सुरू. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवाचं आयोजन. नागपूरच्या बछराज व्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा औक्षण करून जल्लोषात स्वागत.